डॉक्टर आमच्याकडे हे एक सेगमेंट असतं त्याला आम्ही दिलसे नाव देतो आणि ह्यामध्ये इथे आलेल्या लोकांना आम्ही फोन देतो हातामध्ये आणि आम्ही त्यांना सांगतो की हा फोन तुम्ही कोणालाही लावू शकता. बघूया जादूगार रघुवीर. मी वडिलांना माझ्या फोन लावणार आहे. जादूगार रघुवीरांना. हा बाबा, विजय बोलतोय. काय नाही, तुमची आठवण दररोजच येत असते. आज इथे खुपते तिथे गुप्तेमध्ये आलोय. तुम्ही जेव्हा प्रयोग थांबवलेत 30 वर्षापूर्वी, त्यावेळेला तुमची इच्छा होती की तुम्ही जे नाव रघुवीर कमवलंय एवढं ते पुढे चालू ठेवावं, म्हणून तुमची इच्छा होती. त्याच्यासाठी मी एवढं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असताना, मॅनेजर असताना देखील तुम्ही मला विचारलं की करणार आहेस का, आणि त्यावेळेला तुमच्याही मी इच्छेला मान देऊन ते प्रयोग केले चालू. तुमच्या आशीर्वादाने चालू आहेत अजून. ते तर तुमचं नाव नेण्याचा प्रयत्न माझ्या परीने मी करतोय. कितपत सक्सेस झाले हे मी सांगू शकणार नाही, पण मी करू शकतोय. तुमचा नातू जितेंद्र, तोही अमेरिकेत शिक्षण घेऊन आला तरी तोही तोच करतोय. तुमचं नाव पुढे चालवतोय जितेंद्र रघुवीर या नावाने. आणि मला खात्री आहे की माझा जो नातू आहे ईशान आणि जी माझी नात आहे तिने देखील पुढे जादूगार व्हावं, प्रयोग करावेत अशी इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की ती पण नक्की पुढे प्रयोग करेल. बाकी चालू आहे दौरे आणि ठीक आहे. ओके. आणि आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कुणाला फोन लावतात बघूया. हॅलो. हां, विलासरावजी का? हो हो, तुम्हाला माझा आवाज चटकन ओळखीचा वाटणार नाही, कारण तुम्ही मुख्यमंत्री असताना पण भेट अवघड होती आणि आता केंद्रीय मंत्री झाल्यावर तर खरं अवघडच आहे. पण इथं काय झालं की यांनी संधी दिली आहे की ते म्हणले की तुम्ही मनसे एक फोन लावला की तो त्या माणसाला लागतोच. आणि त्याच्यामुळे तुम्हाला लागला तर निदान तुमच्या मार्फत नाही परंतु अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राला पण काय खुपते हे पण कळेल आणि मनसे मला तुम्हाला काय सांगायचं ते पण कळेल, म्हणून म्हटलं लावून घेऊ. 29 मार्च 2005ला सर आपल्याला आठवतं का की आपण आपल्या कॅबिनेटमध्ये आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आणि आपण जादूटोणा विरोधी विधेयक संमत केलं होतं. आणि तुमच्या पीएने मला मोठ्या प्रेमाने फोन करून सांगितलं होतं की आता डॉक्टर जादूटोणाचा कायदा होणार. आणि 13 एप्रिल 2005ला तो कायदा विधिमंडळामध्ये आला. मी विधिमंडळाच्या गॅलरीत होतो आणि त्या कायदा मांडायलाच विरोध केला सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी. हे अभूतपूर्व घडलं की सत्तारूढ पक्षाचे लोक स्वतःच्या मंत्रिमंडळाने केलेला कायदा मांडायला विरोध करतायत. ते मला इतकं खुपतंय की म्हणून तुम्हाला विचारायचं होतं की स्वतःच्या पक्षाच्या मंत्रिमंडळाने तयार केलेलं विधेयक विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मांडता येत नाही आणि मुख्यमंत्री मौन धरतात. तेव्हा हे आता सगळं खुपतंय मला, पण मला तुमच्याशी बोलायला कसं मिळणार. असा चुकून कधीतरी चान्स मिळतो की डायरेक्ट तुम्ही लाईनवर येता. त्यामुळे काय खुपलेलं बोललो असेल माफ करा, काही अधिक गुन्हा बोललो असेल तर. जमलं तर पुन्हा भेटूयाच. तुम्ही इतका चांगला विषय मांडलात. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातर्फे खूप खूप धन्यवाद. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. चला रघुवीरजींपासून सुरुवात करूया. कोणती कला जास्त समाज उपयोगी आहे, जादू की संमोहन? जादू. तुमच्यावर कुणाची जादू चालली होती, मधुबाला की नर्गिस? दोन्ही नाही. आवडता जादूगार के लाल की इंद्रजीत? के लाल. आवडती जादू तरुणी गायब करणे का तरुणीला इम्प्रेस करणे? गायब करणे. लोकांवर गारुड करणारा जादूगार शरद पवार का बाळासाहेब ठाकरे? शरद पवार निसंशय. आणि आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. खुपणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण का विलासराव देशमुख? आपण असं म्हणतो की उडदा माझी काळे घोरे काय निवडावे, तर अशोक चव्हाण नक्कीच. जास्त महत्वाचं काय वाटतं, अंधश्रद्धा निर्मूलन का व्यसनमुक्ती? अंधश्रद्धा निर्मूलन. प्रभावी व्यक्तिमत्व जवाहरलाल नेहरू का जयप्रकाश नारायण? जयप्रकाश. आवडता चित्रपट जोगवा का जय संतोषीमा? जोगवा. वा, रॅपिड फायरला तर दोघांनी खूप छान उत्तर दिली. आज अख्खा कार्यक्रमच खूप सुंदर झाला, खूप श्रवणीय झाला, प्रबोधनात्मक झाला. मला लवकरात लवकर तुमचा पूर्ण वेळेचा कार्यक्रम बघायला आवडेल आणि तुमच्याबरोबर जितेंद्रचा देखील कार्यक्रम बघायला आवडेल. आता 20 एप्रिलला पुण्यात कार्यक्रम आहे, त्याला तुझा आत्ताच निमंत्रण देऊन ठेव तुम्ही. नक्की मला यायला आवडेल. आणि नरेंद्रजी, तुमच्या बोलण्याने मी इतका 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 इम्प्रेस झालोय की मला एकदा हा कार्यक्रमा व्यतिरिक्त तुमचं एखादं व्याख्यान असेल त्या दिवशी मला ऐकायला आवडेल. आणि तुमचं जे काय कार्य चाललेलं त्याला एक व्यक्ती म्हणून मला चला व्यक्ती म्हणून येस येस मला अगदी इच्छा आहे. जीव बोकडाचा बाळा देव मागतो काकुणी,
बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ भी छोटे मियांना बोलूया. जितेंद्र रघुवीरांचं स्वागत करूया आणि मी जितेंद्रला विनंती करेन की जितेंद्र तू देखील आपल्या जादूच्या कलेचं इथे प्रात्यक्षिक द्यावंस. अवधूत जादू तर आता इथे चाललेलीच आहे. म्हणजे मगाचपासून जादू चालली. लोक तुला जादू दाखवतात पण तुझ्या बरोबर कोणी जादू करत नाही जरा मला खुपतंय. तर तुझ्या बरोबर एक काहीतरी जादू करत पण माझ्या अंगठ्या वगैरे नाही ना. नाही अंगठ्या आहे. असली साधी जादू नाही रे. मग एक मिनिट. ही लाकडाची फ्रेम आहे. जरा चेक कर लाकडाचीच आहे का. हो नक्की 100%. हो हो हा आणि या लाकडाच्या फ्रेमला जर तू इथं पाहिलंस तर ही अशी ओपन पण होते. आपण एक काम करूया. ही लाकडाची फ्रेम आहे ती जरा भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान थोडी मान वर वनारी करा. अंजनी सुतारा मुदूत हा बसली आता लॉग आता निघणार नाही रे. हा, आता हा. दोन्ही हातांनी धरून ठेव. हो. कसं वाटतंय अवधूत. तर अवधूत ही जी फ्रेम आहे खरोखर चारी बाजूंनी तुझ्या गळ्याभोवती आहे का. ओके जर बघितलं रिंगा रिंगा रोजेस सारखं तर चारी बाजूंनी गळ्याभोवती आहे. आहे पण घाबरण्याचं काही कारण नाही अवधूत. हा. माझ्याकडे कारण का अतिशय साधी गोष्ट आहे. माझ्याकडे एक छोटीशी तलवार आहे. ओ काय करताय हो असं नाही हो मी चांगला आहे हो मी आणि, असं फार वाईट अरे, काय चांगल्या आणि धार या तलवारीला दिसतंय तुला. मग असं नको वाटायला की धारच नाही. बरोबर. तर जादू काय करायचं माझ्या डोक्यात अवधू की ही तलवार तुझ्या मानेतनं आरपार घालतो. नको नको प्लीज अरे मला नाही. भीती वाटते. अरे भीती वाटते पण तसं काही हे नाहीये. तुझा जरा कॉन्फिडन्स वाढवतो. बर ही जी मानेतनं तलवार आरपार घालण्याची जादू आहे अवधूत हा. आतापर्यंत मी 100 वेळा केली. किती वेळा. 100 वेळा फक्त त्यातनं 2दाच चुकली. हा? नाही रे, मग मजा करतोय. आतापर्यंत चुकली नाही ना. 100% शुअर आजही चुकणार नाही. Okay. त्यासाठी तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे. डोळे बंद कर आणि पूर्ण वेळ डोळे बंदच ठेव आणि जितेंद्र. बघूया अवधूतचं काय होतंय. गुप्ते हा? तुम्हाला तलवार खुपते का. नाही नाही. डोळे बंद कर आणि ती तलवार मी परत बाहेर काढतोय आणि मला खात्री आहे तुला काही होणार नाही. बघूया. अजून महत्वाची गोष्ट की हा जो मानेतनं तलवार आरपार घालण्याचा प्रयोग आहे हा. याच्यात जादू टोणा वगैरे काही नाहीये. फक्त 2 हातांची चलाकी आहे. थँक्यू व्हेरी मच. बापरे. मला वाटतं इतक्या वेळ जादू चाललेत एखादी जादू शिकवून टाकायची का. हो जरूर जरूर लोकांना जरूर. सगळ्यांना हो. शिकायचं का तुम्हाला. तर अवधूत जो प्रयोग आपण शिकवणार आहोत तो पहिल्यांदा दाखवतो आणि शिकवतोय पटकन. हो. तर तुला दिसेल की माझा एक मोठा पत्ता आहे आणि प्रत्येक पत्त्याला 2 साईड असतात फ्रंट आणि बॅक. पण हा जादूचा पत्ता असल्यामुळे 4 बाजू आहेत. पुढच्या बाजूला दिसतंय चौकट 6, दुसऱ्या बाजूला दिसतंय चौकटचा 3, तिसऱ्या बाजूला दिसतंय चौकटचा 4, शेवटच्या बाजूला दिसतंय चौकटचा 1. लोकांना कळणार नाही जोपर्यंत सिक्रेट शेअर करत नाही. याही पत्त्याला 2च बाजू आहेत पुढची पण मागची. पण पुढच्या बाजूला 5च्या ऐवजी 6च्या ऐवजी 5 स्पॉट आहेत आणि मागच्या बाजूला 3च्या ऐवजी 2 स्पॉट आहेत. तर असा पत्ता घरच्या घरी तयार करू शकतात लहान आकारात. आणि जादू कशी दाखवायची. इथे हात ठेवा लोकांना अंगा माझ्याकडे चौकटचा 6 आहे. लोकांना काय वाटतं इथे स्पॉट आहे तुमच्या हाताखाली स्पॉट आहे. साईड वळवताना इथं हात ठेवा कोऱ्या बाजूला सांगा चौकटचा 3 आहे. लोकांना वाटतं परत इथे ठिपका आहे तुमच्या हाताखाली ठिपका आहे. तिसरी बाजू दाखवताना तोच पत्ता वळवताना या चौकटला झाकान सांगा चौकटचा 4 आहे. लोकांना वाटतं इथे काही नाही तुमच्या हाताखाली काही नाही. आणि शेवटची बाजू दाखवताना अवधूत पत्ता वळवताना या चौकटला झाका आणि सांगा चौकटचा 1 आहे. परत लोकांना वाटतं इथे काही नाही तुमच्या. पण जेव्हा तुम्ही कराल घरी तेव्हा आरशासमोर प्रॅक्टिस कराल. नाही तर काय होतं अर्धवट प्रॅक्टिसमध्ये आता विसरून जातोय हाताखाली काही नाही. हात निघतो आणि लोकांना म्हणतो हा माझ्याकडे चौकटचा 6 आहे. असं केलं तर तुमची काय काहीतरी गोंधळ झाला. चौकट 3 बघूया आपण. चौकट 3 दाखवताना सुद्धा पुन्हा तीच काळजी घ्यायची. काही झालं तरी तुमचा हात निघून चालणार नाही कारण हाताखाली काही नाहीये किंवा बोटं अशी होऊन चालणार नाही. नाही तर अर्धवट प्रॅक्टिसमध्ये जाल विसरून जाल हाताखाली काही नाही. हात निघाला आणि लोकांना म्हणाल हा माझ्याकडे चौकटचा 3 आहे.
इतके वर्ष मी या जादूची प्रॅक्टिस करतोय, मला अजूनही जमत नाही. मागच्या बाजूला ना चौकट 6 अवधूत ना चौकट 4, मागच्या बाजूला चौकट 8 आहे. त्यामुळे जादू नीट करा. आज नरेंद्रजींमुळे आणि दोघांमुळे माझी बोलती तशी एकदम बंदच होती. मला काय विचारावं आणि काय नाही सुचतच नव्हतं. बऱ्याचशा माझ्या स्पेलिंग मिस्टेक झाल्या नक्की, पण त्या तुम्हाला किती खुपल्या ते आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. चूक भूल द्यावी घ्यावी, पाहत राहा खुपते तिथे गुप्ते.